नमस्कार, मी मनीषा. आज आपला 80वा स्वातंत्र्य दिन. तर ह्या स्वातंत्र्य दिनादिवशी आपण बरेच ठिकाणी बघतो, की लोकं झेंडे देत असतात. तर असंच एक गृहस्थ चांगले 50 साठीचे गृहस्थ एक झेंडे वाटत होते लहान-लहान मुलांना आणि झेंडे वाटत होते आणि ते झेंडे वाटता-वाटता एक गाडी सिग्नलपाशी थांबली. त्या गाडीतल्या मुलाला त्यांनी झेंडा दिला. झेंडा दिला आणि त्या मुलाचेही वडील त्या गाडीमध्ये होते. सिग्नलपाशी गाडी थांबलेली होती आणि ते मुलाला म्हणाले, "अरे कशाला तो झेंडा घेतलास? हे लोकं असंच करतात. हे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी वगैरे आली, की हे झेंडे विकायचे आणि त्याचे पैसे करायचे, धंदा करतात नुसता." असं ते बोलले आणि त्यांनी मागं वळून पाहिलं, की आता त्याला पैसे द्यायचे म्हणून. तेवढ्यात त्यांना असं दिसलं, की ते गृहस्थ कुठं नव्हतेच. अरे म्हणले, "गेले का काय? त्यांचे पैसे द्यायचेत." म्हणून त्यांनी गाडी बाजूला लावली आणि गाडीतनं उतरून ते त्याला हुडकायला गेले. तर थोड्याच अंतरावर ते गृहस्थ त्यांना दिसले आणि त्यांच्या पाठीमागनं जाऊन ते म्हणाले, "अहो, तुमचे आम्ही पैसे दिले नाहीत. तुम्ही झेंडे विकता, तर ते पैसे नकोत का घ्यायला तुम्ही? तर ते पैसे घ्या. किती द्यायचे सांगा." मग त्यांनी सांगितलं. म्हणाले, "हे बघा, मी झेंडे विकत नाही. मला पैसे नको. मी झेंडे विकत नाही, मी झेंडे वाटतो मुलांना आणि त्यांच्या मनामध्ये देशप्रेम उत्पन्न व्हावं म्हणून मी हे झेंडे वाटतो. स्वातंत्र्य दिनादिवशी माझ्या स्वतःच्या खर्चानं." मग म्हणे, "काय सांगताय वगैरे?" चला म्हणाले, "तुम्हाला मी माझं घर दाखवतो." म्हणून जवळच घर होतं आणि त्या मुलाच्या वडिलांना ते आपल्या घरी घेऊन गेले. घरी गेल्यावर चांगलं चकाचक अगदी सुंदर घर होतं आणि घर असं बघता-बघता त्या मुलाच्या वडिलांना एक भिंतीवर फोटो दिसला. त्याला हार घातलेला होता. ते म्हणले, "हा मुलगा?" तर त्यांनी सांगितलं, "अहो, हा माझा तरणा-ताठा मुलगा 15 ऑगस्ट दिवशी शत्रूशी लढताना आपल्या देशाचं रक्षण करणं, आपल्यासारख्या प्रजेचं रक्षण करण्यासाठी त्यांनी गोळी आपल्या छातीवर घेतली आणि तो शहीद झाला. त्याची आठवण म्हणून मी ह्या 15 ऑगस्ट दिवशी मुलांना देशप्रेम उत्पन्न व्हावं म्हणून मी हे झेंडे वाटतो. मी ते विकत नाही." तर अशीच अनेक लोकांची मुलं ही आपल्यासारख्या लोकांसाठी या सीमेवर लढता-लढता त्यांनी जीव जीव दिलेले आहेत. पण त्यांची आठवण राहावी म्हणून मी हे झेंडे लहान मुलांना देतो आणि मोठ्याही माणसांना ते समजावं म्हणून मी ते देतो. ही मुलं लढतात म्हणून आपण सुरक्षित असतो, काहीही बोलतो, करतो. पण म्हणून आपण सुरक्षित असतो. तर असं त्या वडिलांनी सांगितलं. त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं. धन्यवाद.